मी आत्ता दादर पश्चिमेच्या खांडके बिल्डिंग येथील नवरात्रोत्सवात आलेलो आहे। या नवरात्रोत्सव मंडळाचं हे 73वं वर्ष आहे। तुम्ही बघू शकताय की इथे अप्रतिम असा देखावा या नवरात्रोत्सवानिमित्त या मंडळाने केलेला आहे। हा केवळ नवरात्रोत्सव नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात या नवरात्रोत्सवाला खूप मोठं स्थान आहे। ही जी आपण आता खांडके बिल्डिंग बघतोय, या खांडके बिल्डिंगमध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि अशा दिग्गज मंडळींचा सहवास होता। शिवसेनेची जी स्थापना झाली तर त्या स्थापनेमध्ये जे प्राथमिक कार्यकर्ते होते पहिल्या फळीतले, त्यातले बरेचसे कार्यकर्ते या खांडके बिल्डिंगमध्ये राहत होते। आणि तुम्ही आता बघू शकताय की इथे जो देखावा केलेला आहे हा अप्रतिम आहेच, पण खांडके बिल्डिंगची ही जी मूर्ती आहे ही वर्षानुवर्ष अशीच वेगळ्या पद्धतीची आणि खूप आगळी अशी आहे। मी तरी किमान गेली 25 वर्ष अशा पद्धतीची मूर्ती इथे बघत आलेलो आहे। या मंडळाशी माझ्या लहानपणाच्या आठवणी खूप जोडलेल्या आहेत। तर या नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आवर्जून या। दादर पश्चिमेला उतरलात की प्लाझा समोरची जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये खांडके बिल्डिंग आहे आणि त्याच खांडके बिल्डिंगच्या आवारामध्ये या देवीचा मंडप आहे। या देवीच्या मंडपाला लागून पूर्वी अजून एक मंडप असायचा, तिथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत। म्हणजे माझ्या वडिलांनी अशा एक आठवण सांगितली होती की बाळासाहेब ठाकरेंची पण तिथे मुलाखत झाली होती। मुख्यमंत्री मनोहर जोशींना तर मी त्या मंडपात स्वतः बघितलेलं आहे। तर अशा या ऐतिहासिक स्वरूपाच्या नवरात्रोत्सव मंडळामध्ये तुम्ही आवर्जून या। आणि मी जर चुकत नसेन तर हा महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव आहे ज्याचं वर्णन प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात किंवा पुस्तकात केलेलं आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा। मी समीर परांजपे, बोरिवली।